हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगा वीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. आज घेऊया आपण 9 ऑगस्टच्या न्यूज स्पेशलला सुरुवात करूया. फर्स्ट न्यूज घेऊया आपण. आपली फर्स्ट न्यूज आहे फर्स्ट न्यूज आहे आपली के कैलाशनाथन यांनी शपथ घेतलेली आहे पुदुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून. तर सविस्तरपणे न्यूज बघूया. के कैलाशनाथन यांनी शपथ घेतलेली आहे पुदुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून. त्यांनी ओथ घेतलेली आहे. सो त्यांना ओथ कोणी घेऊन दिलेली आहे, शपथ कोणी घेऊन दिलेली आहे, तर राजनिवास इथल्या स्वेअरिंग सेरेमनी मध्ये हायकोर्ट, मद्रास हायकोर्टचे ऍक्टिंग चीफ जस्टिस डी कृष्ण कुमार यांनी त्यांना ऑफिसची आणि सिक्रेसीची शपथ दिलेली आहे. तर मोर दॅन 3 इयर्सच्या नंतरच त्यांना एक फुल टाइम लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे ते आता भेटलेले आहे पुदुचेरीला. कैलाशनाथ हे 25th लेफ्टनंट गव्हर्नर आहे त्या युनियन टेरिटरीचे. सो किरण बेदी या पुदुचेरी मधनं 2021 मध्ये मूव्ह झाल्यानंतर युनियन टेरिटरीला ओनली लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे ते ऍडिशनल चार्ज घेतलेला होता. सो पुदुचेरी बद्दल बघूया. ही एक युनियन टेरिटरी आहे. त्याचे कॅपिटल आहे पॉंडिचेरी. लेफ्टनंट गव्हर्नर आहे कुनियली कैलाशनाथन. म्हणजे आता त्यांनी शपथ घेतलेली आहे, त्यांचं नाव आहे कुनियली कैलाशनाथन. चीफ मिनिस्टर आहे तिथले एन रंगस्वामी आणि चीफ सेक्रेटरी आहे डॉक्टर शरद चौहान, जे की IAS ऑफिसर आहेत. सो पुदुचेरीचे ऍज अ लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेतलेली आहे के कैलाशनाथन यांनी. आणि त्यांना शपथ कोणी दिलेली आहे, मद्रास हायकोर्टचे ऍक्टिंग चीफ जस्टिस डी कृष्ण कुमार यांनी. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे तो काठमांडू इथल्या दशरथ स्टेडियम मध्ये जे नेपाळनी होस्ट केलेला आहे CAV वुमन्स व्हॉलीबॉल नॅशनल लीग. तर यामध्ये होस्ट कंट्रीलाच म्हणजेच नेपाळला बीट केलेला आहे इंडियाने आणि लिफ्ट केलेली आहे फायनल्सची ट्रॉफी. सो जी फायनल मॅच आहे ती हेल्ड झालेली आहे नेपाळ इथल्या काठमांडू मधल्या दशरथ स्टेडियम मध्ये. ही जी विक्ट्री आहे इंडियाला मिळालेली आहे, ही सेकंड टायटल आहे CAVA वुमन्स व्हॉलीबॉल नॅशनल लीगचा. म्हणजे याआधी पण इंडियाला जी आहे ती कावा वुमन्स व्हॉलीबॉल नॅशनल लीगची टायटल मिळालेला आहे. तर या लॉस मुळे डिस्पाइट अ लॉस टू नेपाळ इन अ लीग स्टेज, इंडिया इमर्ज विक्टोरियस इन द फायनल. तर फर्स्ट जो स्टेज होता लीग स्टेज, तर त्यामध्ये इंडियाने लॉस म्हणजे इंडियाला लॉस झालेला होता. नेपाळ सोबतच त्यांनी कम्पीट केलेलं होतं तेव्हा. पण जे फायनल्स आहे, फायनल्स मध्ये त्यांनी नेपाळला बीट केलेला आहे. सो की डिटेल्स बघूया. तर होस्ट कोणी केलेलं होतं, हे होस्ट कंट्री होती नेपाळ. फायनल व्हेन्यू जो होता तो दशरथ स्टेडियम काठमांडू इथे होता. आता मेडल्स म्हणजे विनर्स कोण कोण आहेत. सो गोल्ड मेडल जे आहे ते मिळाला इंडियाला, सिल्वर नेपाळला मिळालेला आहे, ब्रॉन्झ हे इराणला मिळालेला आहे. सो कावा वुमेन्स व्हॉलीबॉल नॅशनल लीग जे आहे ते नेपाळ काठमांडू मध्ये झालेलं आहे दशरथ स्टेडियम मध्ये. तर त्यामध्ये इंडियाने नेपाळला बीट केलेलं आहे आणि गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. सोबतच नेपाळला बीट केलेलं आहे म्हणजे नेपाळ हे सेकंड नंबरवर आलेला आहे म्हणून त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. आणि थर्ड आहे इराण, ज्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे रेसलर विनेश फोगाट यांची. तर यांनी त्यांचं अनाउन्समेंट केलेलं आहे रिटायरमेंट. तर का बरं त्यांनी रिटायरमेंट अनाउन्स केलेलं आहे, तर जे आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 जे पॅरिस ऑलिम्पिक आहे त्यामध्ये त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर त्यांचं वेट जे होतं ते 50 kg होतं. 50 kg वुमन्स रेसलिंग कॅटेगरी मध्ये त्यांचं ओव्हरवेट झालेलं आहे 100 ग्राम्सनी. म्हणून त्यांना फायनल्स मध्ये जाता आलेलं नाहीये आणि फायनल्स मध्ये ते डिस्क्वालिफाय झालेले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचं रिटायरमेंट जे आहे ते अनाउन्स केलेलं आहे. सो आता आपण बघूया की CAS म्हणजे कोर्ट आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट्स. तर यांच्याकडे अपील केलेली आहे विनेश फोगाट यांनी. तर त्यांच्या अपील नंतर जर फेवर मध्ये असली त्यांची अपील,
तर विनेश फोगाटनी हे म्हटलेलं आहे की त्यांना सिल्वर मेडल हे तरी मिळालेलं पाहिजे. जर फेवर मध्ये असलं CAS विनेश फोगाट यांच्या, तर त्यांना सिल्वर मेडल मिळू शकतं. ओके. सो फायनल्स मध्ये ते डिस्क्वालिफाय झालेले आहे. 50 kg होतं त्यांचं, तर त्या थोडा 100 ग्रॅम्स ओव्हरवेट झालेल्या होत्या. तर त्यांच्या अचीवमेंट्स बघून घेऊया आपण. विनेश हे फर्स्ट इंडियन वुमेन रेसलर आहे ज्या पोहोचलेल्या आहे ऑलिम्पिकच्या फिनाले मध्ये आणि रेसलिंग मध्ये. ओके. त्यांनी कम्पीट केलेलं आहे 3 डिफरंट वेट कॅटेगरीज मध्ये. 3 ऑलिम्पिक्स झालेले आहे. रिओ 2016, टोकियो 2020 आणि पॅरिस 2024. तर यामध्ये त्यांनी डिफरंट कॅटेगरीज मध्ये आणि डिफरंट वेट कॅटेगरीज मध्ये त्यांनी कम्पीट केलेलं आहे. सो त्यांना 3 गोल्ड मेडल सुद्धा मिळालेले आहे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 2014, 18 आणि 22 मध्ये. त्या फर्स्ट इंडियन वुमन रेसलर आहे ज्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे कॉमनवेल्थ गेम आणि एशिया गेम्स 2018 मध्ये. त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये 2019 आणि 2022 मध्ये. सो ह्या त्यांच्या काही अचीवमेंट्स आहेत. त्यांना गोल्ड मेडल्स मिळालेले आहेत. त्यांनी 3 डिफरंट वेट कॅटेगरीज मध्ये कम्पीट केलेलं आहे. 2016, 2020 आणि 2024 या वेगवेगळ्या 3 ऑलिम्पिक्स मध्ये. सोबत त्यांना 3 गोल्ड मेडल मिळालेले आहे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पण 2014, 2018 आणि 2022 मध्ये. आणि ब्रॉन्झ मेडल सुद्धा मिळालेला आहे त्यांना वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये 2019 आणि 2022 मध्ये. सो हे काही विनेश फोगाटच्या काही अचीवमेंट्स आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्यांचं काही वेट वाढल्यामुळे 100 ग्राम वेट वाढल्यामुळे त्यांचं पॅरिस ऑलिम्पिकचं जे आहे ते पण गोल्ड मेडल राहून गेलेलं आहे आणि त्यांनी रिटायरमेंट पण अनाऊन्स केलेली आहे आता. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघण्याच्या आधी जसं पॅरिस ऑलिम्पिकची न्यूज चालूच आहे, तर त्यामध्ये पण आता जे जॅव्हलिन थ्रोचे आहे आपले नीरज चोप्रा, तर त्यांना पण गोल्ड मिळता राहिलेला आहे आणि त्यांना सिल्वरवर ते सेटल झालेले आहे. म्हणजे त्यांना सिल्वर मेडल मिळालेला आहे जॅव्हलिन थ्रो मध्ये. आणि पाकिस्तानचे जे नदीम आहे, ओके, सो त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट आहे तुनिशिया प्रेसिडेंट यांनी अपॉइंट केलेला आहे नवीन प्राईम मिनिस्टर यांना. तर कोण आहे तुनिशियाचे प्रेसिडेंट, त्यांचं नाव काय आहे आणि कोणाला त्यांनी अपॉइंट केलेलं आहे ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून बघूया. तुनिशियाचे प्रेसिडेंट कायस सईद यांनी अपॉइंट केलेला आहे सोशल अफेअर्स मिनिस्टर. तर प्राईम मिनिस्टर यांना अपॉइंट केलेलं आहे ते ऑलरेडी सोशल अफेअर मिनिस्टर आहे. त्यांचं नाव आहे कमिल मदौरी. तर यांना नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट केलेला आहे तुनिशियाच्या प्रेसिडेंटनी आणि त्यांनी रिप्लेस केलेला आहे अहमद हाचानी यांना. ओके, अहमद हाचानी यांना रिप्लेस केलेला आहे त्यांनी. सो मदौरी हे यांचा जन्म झालेला होता 1974 मध्ये आणि अहमद हाचानी जे आहे ज्यांना रिप्लेस केलेलं आहे करंट प्राईम मिनिस्टरनी म्हणजे कामिल मदौरीनी, तर त्यांचं अपॉइंटमेंट लास्ट इयरच ऑगस्ट मध्ये झालेलं होतं. सो हे झालं आपलं की तुनिशियाचे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी अपॉइंट केलेलं आहे प्राईम मिनिस्टर म्हणून, नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून कामिल मदौरीला. सो तुनिशिया बद्दल बघून घेऊया आपण. तुनिशियाचं कॅपिटल आहे तुनिश आणि याची करन्सी आहे तुनिशियन दिनार. ओके. सो हे आहे कॅपिटल आणि करन्सी तुनिशियाची. सो तुम्हाला प्रेसिडेंट तर कळालेच आहे की प्रेसिडेंट आहे तुनिशियाचे कायस सईद आणि प्राईम मिनिस्टर आहेत कमिल मदौरी. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन आर्मी यांनी कंडक्ट केलेली आहे पर्वत प्रहार एक्सरसाइज लडाख मध्ये. तर लडाखच्या कोणत्या क्षेत्रामध्ये केलेली आहे ते बघूया. इंडियन आर्मी यांनी कंडक्ट केलेली आहे स्ट्रॅटेजिक मिलिटरी एक्सरसाइज पर्वत प्रहार. आता ज्यांची SSC MTS आणि SSC CGL आहे त्यांनी लक्षात घ्या की इंडियन आर्मीने एक एक्सरसाइज जी आहे मिलिटरी एक्सरसाइज ती कंडक्ट केलेली आहे पर्वत प्रहार आणि ती केलेली आहे लडाख मध्ये. आणि त्यांचा फोकस आहे हा जो एक्सरसाइजचा त्यांचा फोकस आहे हाय अल्टिट्यूड वारफेअरवर आणि ऑपरेशन्सवर. ओके. सो जे पर्वत प्रहार आहे म्हणजे माउंटेन स्ट्राइक ही एक्सरसाइज एम्फोसाइज करते
माउंटेनियस आणि रग टेरेनला. रग म्हणजे जे खडबड जी जागा असते त्याला, आणि सच ॲज दोज फाउंड इन रिजन लाईक ईस्टर्न लडाख. तर असे जे रिजन्स आहे, असे जे रग टेरेन आहे, ते कुठे जास्तीत जास्त पाहण्यात येते, ते ईस्टर्न लडाख मध्ये पाहण्यात येते. ओके, सो जी एक्सरसाइज आहे विच कंटिन्यूज फॉर ओव्हर अ फोर्टनाइट इन्व्हॉल्व्स स्टिम्युलेटिंग रिअल वर्ल्ड कॉम्बॅट सिनारिओ. रिअल वर्ल्ड कॉम्बॅट सिनारिओ त्यामध्ये राहणार आहे. सोल्जर्सला ट्रेन करण्याकरता युनिक चॅलेंजेस करता. सो व्हेरियस आर्म्स आहे आर्मी मधले, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे? इन्फंट्री, आर्मर्ड, आर्टरी, सपोर्ट युनिट, हे सगळे पार्टिसिपेट करणार आहे त्या ड्रिल्स मध्ये. सोबतच डिफरंट काइंड्स ऑफ टँक्स, आर्टिलरी गन्स इन्क्लुडिंग K9 वज्रा, एअर डिफेन्स सिस्टीम, UAVs आणि अदर एव्हिएशन ॲसेट सुद्धा त्या याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये शोकेस करणार आहेत, त्यांची ऑपरेबिलिटी आणि वार प्रिपेअर्डनेस. ओके, सो हे जे आर्मी कंडक्ट करणार आहे पर्वत प्रहार, ते करणार आहेत लडाख मध्ये, आणि लडाख मधल्या कोणत्या ईस्टर्न रिजन मध्ये, जिथे की एक माउंटेनियस आणि रग टेरेन आहे तिथे. सो नेक्स्ट बघूया न्यूज, क्वेश्चन बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, तो आहे who was recently sworn in as the full-time lieutenant governor of Puducherry after more than 3 years. मोर दॅन 3 इयर्सच्या नंतर ऍज अ फुल टाइम लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून पुदुचेरीच्या कोणी शपथ घेतलेली आहे, तर ते घेतलेली आहे के कैलासनाथन यांनी. नेक्स्ट, विच कंट्री वोन द CAVA वुमेन्स व्हॉलीबॉल नेशन लीग फॉर सेकंड टाइम. तर कोणत्या कंट्रीने CAVA वुमेन्स व्हॉलीबॉल नेशन लीग सेकंड टाइम जिंकलेला आहे, डिफीट करून नेपाळला, जी की होस्ट कंट्री होती फायनल मध्ये, तर ते आहे इंडिया. इंडियाने जिंकलेला आहे गोल्ड. सेकंड आहे नेपाळ, त्यांनी जिंकलेला आहे सिल्वर मेडल, आणि ब्रॉन्झ मेडल हे जिंकलेलं आहे इराणने. नेक्स्ट, विच इंडियन रेसलर, कोणत्या इंडियन रेसलरनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे आफ्टर डिस्क्वालिफिकेशनच्या नंतर 2024च्या ऑलिम्पिक रेसलिंग फायनल मध्ये, कारण की त्यांचं वेट जे आहे ते ओव्हरवेट झालेलं होतं 100 ग्राम्स. तर त्यांचं नाव आहे विनेश फोगाट. नेक्स्ट, हु डिड ट्युनिशियाज प्रेसिडेंट कायस सय्यद अपॉइंट ॲज द न्यू प्राईम मिनिस्टर. ज्यांनी रिप्लेस केलेला आहे अहमद हाचनी यांना दोन मंथ्स बिफोर द शेड्यूल प्रेसिडेन्शियल इलेक्शन. जे शेड्यूल प्रेसिडेन्शियल इलेक्शन आहे 2 महिन्याच्या आधी, तर त्याच्याच आधी त्यांना ॲज अ अपॉइंट करण्यात आलेला आहे प्राईम मिनिस्टर म्हणून. त्यांचं नाव आहे कमिल मदौरी. नेक्स्ट, रिसेंटली इंडियन आर्मी यांनी कंडक्ट केलेला एक स्ट्रॅटेजिक मिलिटरी एक्सरसाइज, तर त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे पर्वत प्रहार. ओके, पर्वत प्रहार जे की केलेली आहे लडाख मध्ये, फोकसिंग ऑन हाय अल्टिट्यूड वारफेअर आणि ऑपरेशन. त्याचा फोकस आहे हाय अल्टिट्यूड वारफेअरवर आणि ऑपरेशन्सवर. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आवर्जून तुम्ही 8 वाजताचं सेशन बघत चला, जो की व्होकॅब्युलरीचा आहे. मयूर सर घेत असतात, त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी ही स्ट्रॉंग होईल. सो थँक्यू.